नमस्कार प्रेक्षक हो, झेंडा मराठीचा मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, महाराष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची ओळख म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास इत्यादी संतांची मांदी आहे। महाराष्ट्राची ओळख म्हणजे इथली लोककला आणि याच लोककलेच्या एका कलावंताला आज आपण झेंडा मराठीच्या या कार्यक्रमात भेटणार आहोत। प्रेक्षक हो, महाराष्ट्राला ओळख मिळाली ती लावणीमुळे। आपली संस्कृती जतन करण्याचं काम नेहमीच लावणीने केलं आणि लावणी ही आपल्या साज शृंगाराने अगदी घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचली। पण लावणीला साथ संगत लाभली ती ढोलकीची। लावणी असेल तर ढोलकी ही झालीच पाहिजे, पण या लावणीच्या ढोलकी वादनामध्ये मक्तेदारी होती ती पुरुषांची। पण आजकाल आपण जसं म्हणतो प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपला झेंडा अटकेपार नेलेला आहे, प्रत्येक क्षेत्रात आपलं प्रभुत्व दाखवून दिलेलं आहे। तसंच आपल्या ढोलकी वाद्यात देखील एका महिलेने आपलं वर्चस्व आतापर्यंत टिकवून ठेवलेलं आहे आणि बऱ्याचशा युट्यूब चॅनल्सवरती किंवा बऱ्याचशा टीव्ही चॅनल्सवरती आपल्या या कलाकार आपल्या भेटीला नक्कीच आलेले आहेत आणि विविध स्टेज शोच्या माध्यमातून देखील आपल्याला भेटीला या ढोलकीच्या माध्यमातून निशाताई आलेल्या आहेत। तर निशाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या झेंडा मराठीच्या या कार्यक्रमात। थँक्यू सो मच। मी खूप खूप आभारी आहे झेंडा मराठीचा आणि भाऊ कोरगावकर दादांनी मला इथे आमंत्रित केलं आणि पुढचं आमचं बोलणं तुम्हाला आवडेलच। नक्कीच नक्कीच। तर झेंडा मराठीचा हा कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे आपली मराठी आणि आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही घराघरात पोहोचवावी, हाच झेंडा मराठीचा उपक्रम आहे। त्यासाठी हा नवीन कोरा करकरीत कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आणि आज तुमच्याशी गप्पा मारून आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ढोलकी वाद्याचं महत्त्व कळणार आहे। एक महिला ढोलकी वाद्यात किती नैपुण्य मिळवू शकते हे आपल्या प्रेक्षकांना कळणार आहे आणि जी तरुण पिढी या कला क्षेत्राकडे वळू इच्छिते त्यांनाही तुमच्याकडून काही महत्त्वाचे धडे गिरवता येणार आहेत, मिळणार आहेत। तर आपण गप्पा आपल्या सुरू करूया। नक्की नक्की। निशाताई, खरं अगदी मी तुम्हाला बालपणात नेते, म्हणजे आपलं खरंच आपण जेव्हा रांगायला लागतो किंवा रडायला लागतो ते सुद्धा आपल्याला सुरात आपण रडतो, नाही का? बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा स्वर आणि ताल हे सोबत घेऊनच येतं। तर तुमची या तालवाद्याकडे किंवा संगीत कलेकडे कधी तुमची ओळख झाली त्याविषयी थोडंसं सांग। मी म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणी ह्या लाईन मध्ये नाही, सिंगर ना कोणी रिदमिस्ट वगैरे आहेत। आणि अचानक म्हणजे एक ऑलरेडी म्हणतात ना गॉड गिफ्ट, एक रिदम बॉडीमध्ये ऑलरेडी होता माझ्या। आणि मी चौथीला जेव्हा मी पण मराठी स्कूल मधूनच आणि ते पण म्युनिसिपालिटी स्कूल मधून, आदर्श नगर वरळीवर दादर। आणि चौथीला असताना मी गावी गेलेले आणि गणपतीला, आता गणपती येत आहेत तर ते आरतीला ढोलकी किंवा ढोलक ठेवलेलाच असतो। तर एक ऑलरेडी एक रिदम बॉडी मध्ये होता आणि मी आरती वगैरे झाल्यानंतर तो ढोलक घेऊन अशीच वाजवायची। तर म्हणजे तिकडे ऐकणारे वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी रिदम आहे, तर एक मी रिदम पकडून ना काहीतरी वाजवायची। आणि मग ती सुट्टी झाल्यानंतर मी परत मुंबईला आले, तर कब्बड वाजवणे, डब्बे वाजवणे, लिटरली हे सगळं चालू झालं। आणि आई म्हणते ही काय चाललंय अचानक परिवर्तन। तर माझ्या मोठ्या बहिणीच्या डोक्यात होतं की एक ही रिदमकडे हिचं असं कळ आहे, तर पण कसं काय? तर ती आमच्या वरळी कोळीवाड्यामध्ये एक हनुमान मंदिर आहे, तिकडे सदानंद जाजम म्हणजे जे माझे गुरु तिकडे ते तबला शिकवायचे आणि तिथे मुली पण तिथे शिकायला यायच्या। म्हणजे त्याच्या आधी मला माहित नव्हतं की तबला मुली पण शिकतायत किंवा माझ्या बहिणीला पण माहित नव्हतं की मुली तबला शिकतायत म्हणजे रिदम मध्ये आहेत। आणि मग तिने तिथे पाहिलं की मुली पण तबला शिकतायत आणि मग तिथे तिने गुरुंना विचारलं माझ्या सरांना की माझ्या बहिणीचं ऍडमिशन करायचं। तर तिथे तसं माझं ऍडमिशन झालं आणि सुरू झालं माझं संगीत। किती छान। आणि मला स्वतःला आनंद होतोय, म्हणजे मी पण तबला विशारद केलेला आहे आणि माझे गुरु पंडित सुरेश श्री तळवलकर आणि त्यानंतर फजलभाई कुरेशी म्हणजे झाकीरभाईंचे बंधू, तर त्यांच्याकडे तबला। पण काही निवेदनाच्या क्षेत्रात पुढे जाता जाता थोडासा तबला मागे राहिला, पण ठीक आहे, म्हणजे कधी ना कधी आपल्याला म्हणजे माझ्या आईचे संगीत क्लासेस होते त्यामुळे तबला अगदी म्हणजे सहवादन कसं करावं, साथ संगत कशी करावी आणि आज तुम्हाला भेटून मला फार आनंद झालेला आहे।
कारण जेव्हा एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला भेटतो तेव्हा खरंच महोत्सव होऊन जातो नाही का. आपल्यासाठी एक तो एक काय म्हणतो स्नेहाचा सोहळा असतो. खूप छान वाटलं. आता अर्थातच तुमच्या गुरुजनांविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण तबला कसा शिकावा आणि तो मुलं तर सगळीच तबला वाजवतात किंवा ते वाजवू शकतात असं म्हणतो आपण, पण मुलींच्यासाठी म्हणजे त्यांचं फिजिक बघितलं जातं आणि तिला ते पेलवेल का हे पाहिलं जातं. मुलींचा त्यांचा आहार कसा असावा हे पाहिलं जातं आणि पटकन कोणी मुलींना चला या तुम्ही तबला शिका असं म्हणत नाही. जनरली पालक काय करतात तर चला कथ्थकला घालूया, भरतनाट्यमला घालूया किंवा गायनाला घालूया, हे असं जास्त मुलींच्या बाबतीत रिदमच्या बाबतीत नाही की बाबा हिला तबला किंवा ढोलकी किंवा ड्रम वगैरे शिकायला आपण पाठवूया. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसं प्रवृत्त केलं की जा तू शिक म्हणून असं? खरं म्हणजे सांगायचं, माझ्या आई वडिलांनी मला नाही असं पुढे म्हणजे या क्षेत्रात आणलं. माझ्या मोठ्या बहिणीने मला आणलं आणि तिच्या मनात होतं की नाही काही म्हणजे हिच्या बॉडीमध्ये एक रिदम आहे तर आपण ते बाहेर काढूया. आणि तिने माझं ऍडमिशन केलं आणि माझा जो फर्स्ट डे मला अजूनही आठवतो, मंगळवारचा क्लास व्हायचा आणि स्कूलमधून मग इव्हिनिंगला मी क्लासला जायचे आणि तिथे पाहिलं मग सर आम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्या की म्हणजे नेहमी प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, त्याच्यासोबत तुमचा डाएट पण कसा असला पाहिजे, कारण हे एक ताकदीचं एक वाद्य आहे. पण तुम्ही टेक्निकली पण तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित तुम्हाला गुरु जर भेटले असतील तर टेक्निकली पण गुरु खूप कमी आहेत आपल्या क्षेत्रामध्ये. ते टेक्निकल आणि हे सगळं काही जुळून आल्यानंतर ना कशी प्रॅक्टिस करायची, मग नंतर हे वाद्य पण आपल्याला इझी होऊन जातं ऍक्च्युली. तर ते पूर्ण डिपेंड आहे गुरूंवरती ऍक्च्युली की माझ्या विद्यार्थ्याला कसं काही ह्या क्षेत्रात कसं आणायचं आणि मग नंतर मग त्या विद्यार्थ्याच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे तो कितपत प्रॅक्टिस वगैरे करतोय. पण त्याची आवड निर्माण अजून करणं हे गुरूंच्या पण हातात असतं. बरोबर. आणि असे गुरु म्हणजे आत्ताच्या काळामध्ये असे गुरु भेटणं फार कठीण आहे ऍक्च्युली. ही नशिबाची एक गोष्ट होऊन जाते चांगले गुरु भेटणं असं. नक्कीच. आणि त्या पद्धतीने मुलांना तयार करणं, विद्यार्थी घडवणं म्हणजे शाळेत जसं आपलं तुम्ही म्हणालात मराठी शाळेत जसं पालक आणि शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात तसं संगीत क्षेत्राचंही आहे. संगीत क्षेत्रात तर मला वाटतं जास्ती कष्ट घ्यावे लागतात, कारण थोडं मुलांचा आळस होतो किंवा ते आधी शाळेचा अभ्यास करून थकलेले असतात आणि परत संध्याकाळी क्लासला जायचं. एक वेळ माणूस मुलगा खेळायला जाईल पण तो तबला वाजवायला अशा परिस्थितीत छान गुरूंचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं. तर आता आपण बोलतोच आहोत पण मला वाटतं कार्यक्रमाची थोडी सुरुवात आपण तुमच्या ढोलकी वादनाने करूया नाही का, आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कट केलंय का?
बात आहे. मस्त मस्त. कार्यक्रमाला एक वेगळी उंची तुम्ही दिली तुमच्या ढोलकी वादनातून खरंच. पण ढोलकी म्हटल्यावर जनरली कसं होतं की पुरुषांची मक्तेदारी, जसं मी सुरुवातीला म्हटलं, एक फेटा घातलेला माणूस, नंतर एक मस्त टप्पेदार मिशी असते त्याला, आणि म्हणजे ती नृत्यांगना, म्हणजे लावणी सादर करणारी नृत्यांगना स्टेजवर यायच्या आधी ढोलकीची जी थाप येते त्यातनं ढोलकीची ओळख सगळीकडे आलेली आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जसं शाहिरी, पोवाडे हे रचले गेले, तिथे तबला किंवा ही तालवाद्यांची सगळी साथसंगत असायची. आणि नंतर लावणी सगळीकडे आली आणि पेशव्यांच्या काळात खरं तर लावणीला खूप छान उच्च दर्जाचं स्थान मिळालं. आणि ही सगळी पुरुषांची मक्तेदारी असताना तुम्ही ढोलकीकडे, म्हणजे तबला वादन मुली करत असतात, तर तुम्ही या ढोलकीकडे कसं वळला की आपण ढोलकी शिकावी असं तुम्हाला का वाटतं? टीव्हीमुळे. अच्छा. मी एकदा एका व्यक्तीला पाहिलेलं की ढोलकी मस्त तो वाजवत होता. म्हणजे तबला तर मुलं पण वाजवतात, तर मुली पण गेल्या तर तबला शिकायला, तर ढोलकी का नको. आणि बिटवीन म्हणजे ते मला एक छोटासा शो पण आलेला, त्याच्यामध्ये लावणीचं असं होतं. तर मला त्यांना नाही म्हणावं लागलं, कारण मी कधी ढोलकी वाजवलीच नाही. आणि ते कारण मला झालं ढोलकी शिकण्यासाठी मला ते एक कारण मला मिळालं की नाही, आपल्याला हे गाणं का नाही येणार ढोलकीवरती वाजवायला. पण तो बाज वेगळा असतो, तबला आपण असं वाजवतो आणि ढोलकी आपण असं वाजवतो. आणि तबला ताकदीने वाजवला जातो, पण त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस, असा एक गोडवा असतो. ही राकड वाजली जाते ढोलकी. म्हणजे हा ता जर आला नाही, हा जर ता नाही आला, तर त्या ढोलकी म्हणजे तुम्ही काय वाजवताय म्हणजे. तर तो बाज येण्यासाठी मला ढोलकी शिकावी लागली. आणि म्हणजे त्या शोच्या कारणांमुळे मला ढोलकीकडे माझा कल गेला. आणि मला वाटतं मराठी शाळांचं हेच महत्व आहे, कारण मराठी शाळांमध्ये हे सगळं, म्हणजे आज सुद्धा आपण या शाळेत आलोय प्रबोधन कुर्ला इथे, तेव्हा या शाळेत सुद्धा नागपंचमी इतक्या सुंदर रीतीने साजरे करतायत. आणि मंगळागौर काय असते हे सुद्धा त्या मुलीला शिकवलं जातंय किंवा सांगितलं जातंय. मराठी शाळेमध्ये शिक्षण झाल्याचा हा एक फायदा होतो नाही का. आपले सण उत्सव काय आहेत हे आपल्याला कळतं, आणि आपल्या ह्या सगळ्या वाद्यांची ओळख होते, आपल्या सगळ्या आपण जे उत्सव करतो त्याची ओळख मराठी शाळांमुळे होते नाही का. तुमचं मराठी शाळांबद्दल काय मत आहे? म्हणजे माझं पण शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. आणि जेव्हा माझ्या टीचरला, म्हणजे तेव्हा आम्ही स्कूलमध्ये त्यांना बाई म्हणून करायचो. जेव्हा त्यांना कळालं की मी तबला वाजवते म्हणून, तर एक अॅन्युअल फंक्शन्स वगैरे असतात, तर तिथे माझ्या प्रिन्सिपलांनी मला विचारलं की तू वाजवशील बाळा, आपल्याकडे एक गाणारी मुलगी पण आहे, तर मी वाजवेन. आणि ते इतकं असं मला असं कौतुक वाटलं त्या गोष्टीचं, कारण प्रिन्सिपल स्वतःहून कधी न बोलणारे, म्हणजे असं पर्सनली न बोलणारे, म्हणजे ग्रुपमध्ये येऊन आम्हाला काही जे आदेश किंवा काही असेल ते सांगायचे, पण पर्सनली मला बोलावून आणि मला सांगितलं की आम्हाला कळालंय तू तबला शिकतेस, तर तू वाजवशील का हे गाणं. इतकं प्रेमाने विचारल्यानंतर मी वाजवेन ना. आणि जेव्हा मी त्या फंक्शन इव्हेंटमध्ये मी जेव्हा वाजवलं तबला, सगळ्यांनी मला एवढं प्रेम केलं ना, एवढं प्रेम केलं. आणि तेच एक भजन होतं. आणि मराठी मीडियम म्हणजे सगळे मराठी, आपले सगळे जे आपले फेस्टिवल, मराठी फेस्टिवल वगैरे, आज पण इकडे नागपंचमीच्या दिवशी खाली सेलिब्रेशन चालू आहे. हो. आणि त्याच्यामध्ये वाजवणं हे सगळं काही मला नाही वाटत हे बाकी म्हणजे जे इंग्लिश मिडियम वगैरे किंवा असं सेलिब्रेट केलं जातं, होतात फंक्शन, पण आपल्या सांस्कृतिक गोष्टीला एवढं महत्व दिलं जातं मराठी स्कूलमध्ये. आणि मग ते जपलं जातं. ते सगळे फेस्टिवल जे आपले आहेत ते इतक्या चांगल्या पद्धतीने जपतायत अजून मराठी स्कूल, म्हणजे मी म्हणते. तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ऍक्च्युली. आणि मी पण ऍज अ मराठी स्कूलमधून शिकल्यानंतर मलाही काही असं एवढं असं प्रॉब्लेम नाही झाला. आपल्यावरती डिपेंड असतं की आपण कसं घेतो. आणि इतक्या कमी पैशांमध्ये माझं शिक्षण झालं, पण आताही चांगल्या ठिकाणी मी जॉबला आहे. तर मजा आणि खूप मजा केली. कुठेही कमतरता जाणवत नाही. आणि आपण जेव्हा मातृभाषेतून शिकतो आणि शिक्षण घेतो तेव्हा ती भाषा अगदी आईसारखी आपल्या जवळची होते. आणि फार समजून उमजून घ्यायला तो अभ्यासक्रम आपल्याला सोपं पडतं. आणि कला क्षेत्रात तर ते नक्कीच अगदी आपल्या, तुम्ही म्हणालात मोठ्या बहिणीसारखी कला ही आपल्या बरोबर असते, तशी भाषा जशी आपल्या बरोबर असते तशी कलेनेही तुम्हाला आजपर्यंत साथ केलेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि झेंडा मराठीचा या कार्यक्रमात निशाताई
मोकल यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा झेंडा मराठीचा. प्रेक्षको, झेंडा मराठीचा मध्ये मी तेजस्विनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज झेंडा मराठीचा या कार्यक्रमात आपण निशाताई मोकल यांच्याशी संवाद साधतोय. निशाताई, तुमच्या बोटांची कमाल तर ही आम्ही पाहतोच आहे, ऐकतोच आहे आणि विविध कार्यक्रमांमधनं तुम्हाला ऐकलेलं आहे. आता भारतीय वाद्य म्हणजे आपण तबला ढोलकी वाजवतातच, पण तुमची खासियत अशी आहे की तुम्ही परदेशी वाद्य सुद्धा वाजवता. लॅटिन इन्स्ट्रुमेंट. हा, लॅटिन इन्स्ट्रुमेंट. ओके ओके. तर त्याविषयी फार उत्सुकता आहे, कारण आपल्याला एक वाद्य अवगत होईपर्यंतच नाकी नऊ येतात. तिथे तुम्ही एवढी सारी वाद्य अगदी लिलया पेलवता आणि वाजवता. तर का म्हणजे परदेशी वाद्य शिकावंसं का वाटलं तुम्हाला? मी एकदा एका इव्हेंटमध्ये गेलेले, तर तिकडे माझे गुरु लॅटिन इन्स्ट्रुमेंटचे श्याम एडवणकर, तिकडे ते तुंबा प्ले करत होते. आणि तुंबा प्ले करताना कधीच असं समोरून कोणाला असं पाहिलं नाही, इतक्या जवळून असं. आणि ते 6 तुंबा घेऊन ते वाजवत होते. आणि ते पाहिल्यानंतर मी एकदम इथे ती किक गेली माझ्या डोक्यात. क्या बात आहे, म्हणजे इतक्या गोडीने ते वाजवत होते. आणि मला ते खरंच त्या इन्स्ट्रुमेंट मला अट्रॅक्ट केलं की. आणि मग त्यांचं ते वाजवणं झाल्यानंतर मी त्यांना भेटले आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी तुम्ही फार छान, पहिला त्यांचं कौतुक केलं. आणि असं मनात होतं की मला हे इन्स्ट्रुमेंट शिकायचं, पण बोलू कशी काय, म्हणजे ऍज अ फिमेल मी बोलू कशी काय. आणि मी न बोलता ते समोरून मला बोलले, तुला शिकायचंय का? आणि काय माहिती नाही, त्यांनी माझ्या मनातून म्हणजे मनामध्ये जी गोष्ट होती त्यांनी ती ओळखली आणि मला त्यांनी विचारलं. मी हो. आणि मी अजिबात 1 सेकंदाचा पण मी टाइम वेस्ट नाही केला आणि मी त्यांना हो म्हणाले, मला शिकायचंय. आणि त्या व्यक्तीने खरंच माझ्याकडून एकही फी म्हणजे 1 रुपया फी म्हणून घेतली नाही. आणि त्यांनी मला शिकवलं. बोंगो आणि कोंगो हे 2 इन्स्ट्रुमेंट. म्हणजे कधी असं डोक्यात नव्हतं की मी म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट पण वाजवेन असं. म्हणजे एवढं असं फारसं एकदम त्याच्यामध्ये हे नाही, पण ऍज अ फिमेल म्हणून मी वाजू शकते. बरोबर. आणि खरंच हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण भारतीय वाद्यांबरोबर, कारण कधी कधी असं असतं बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये तुम्हाला बरेच वाद्य येणं हे सुद्धा तुमचा प्लस पॉईंट असतो, नाही का? म्हणजे भावसंगीताचा कार्यक्रम म्हणू दे किंवा आपण हिंदी शो जेव्हा जनरली करतो तिथे आपल्याला फार परदेशी, कारण आशाताईंचीच एवढी गाणी आहेत की ज्याच्यामध्ये बोंगो कोंगो तुंबायचं खूप कॉम्बिनेशन, ड्रमचं कॉम्बिनेशन आहे. आणि तशा जर महिला वादक मिळाला तर तिथे किती छान होतं तो. आणि फार कमी आहेत लॅटिन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे तबला वाजवणारे किंवा ढोलकी वाजवणारे तुम्हाला फार आपल्या इंडियामध्ये तुम्हाला भेटतील. पण कोंगो आणि बोंगो वाजवण्या फिमेल फार कमी आहेत ऍक्च्युली. तर थोडंसं ते पण डोक्यात होतं की आपण ह्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि त्या इन्स्ट्रुमेंटने एवढं अट्रॅक्ट केल्यानंतर मी का नको मी ते इन्स्ट्रुमेंट वाजवायला हवं. नक्कीच. आणि या वाद्याबरोबर तुमच्या अनेक जणांशी ओळख पण झाली असेल, कारण आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा किंवा कुठेतरी प्रेझेंट करायला जातो किंवा कोणाचे तरी शो करतो, असा एक मोठा बॅनर असतो. आपल्या वेळी कसं अनिल अरुण नाईट वगैरे तसं असायचं, अनिल मोहिले नाईट, तसं ते आशा भोसले नाईट, लता दिदी नाईट, अशा वेळी ते ह्या इन्स्ट्रुमेंटचा फार उपयोग होतो. तर असे तुम्ही खरंच मोठ्या दिग्गजांबरोबर कार्यक्रम केले आहेत, म्हणजे सुदेश भोसले असू द्या, म्हणजे बऱ्याच कलाकारांबरोबर केले आहेत, उदित नारायणजींबरोबर केलेले आहेत. तर हे सगळे अनुभव, ही माणसं तुम्हाला भेटल्यावर तुमचा अनुभव कसा होता तो फार जाणून घ्यायची उत्सुकता आहे. मध्यंतरीत मंगेशकर अवॉर्ड मोदीजींना दिलेला, तर मुंबईमध्ये आले, षण्मुखानंदला तो कार्यक्रम होता. आणि अचानक ढोलक प्लेअर त्याचा काहीतरी इश्यू झाल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट, आणि त्याच्या आधी चुंदरी समाला मी एक व्हिडिओ टाकलेला 5 इन्स्ट्रुमेंट ठेवून. आणि त्या व्हिडिओला इतकं लोकांचं प्रेम मिळालं, म्हणजे मिलियन्स व्ह्यूज त्याच्यात मला मिळाले. आणि ते गाणं इतकं फेमस झालं, म्हणजे मला म्हणजे त्या गाण्यामुळे मला, त्या व्हिडिओमुळे मला माझी ओळख झाली म्हणजे प्रेक्षकांमध्ये. तर ते गाणं त्यांनी ऐकलं होतं, म्हणजे इव्हेंटचे ऑर्गनायझर होतं. तर तो जो व्यक्ती कॅन्सल झाला त्याची रिप्लेस म्हणून मला कॉल केला गेला की बाळा तू येशील का या शो मध्ये. आणि तिथे हरिहरांची वगैरे हे सगळे काही तिकडे होते गाणं गायला. आणि त्यांच्यामध्ये मला हा चान्स मिळाल्यानंतर बापरे, एक असं मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं असं झालं. आणि खूप छान असा अनुभव, आणि खूप म्हणजे त्या लोकांनी मला प्रेम दिलं.
किती छान. म्हणजे हे खरं म्हणजे फार कमी लोक कलाकार होतात. म्हणजे असं म्हणतात देवाचा आशीर्वाद असेल तो माणूस कलाकार होतो, तसा तुम्हाला आशीर्वाद मिळाला आणि ह्या सगळ्या मंडळींबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं. म्हणजे काहींचं असं स्वप्न असतं की त्या माणसानं बघणं, हे ज्यांचं स्वप्न असतं त्या लोकांसोबत तुम्हाला प्रत्यक्ष काम करता आलं. हे किती भाग्याचा क्षण आहे तुमच्या आयुष्यातला. नक्कीच. आणखी परत काहीतरी उत्सुकता आहे तुमच्याकडून, काहीतरी मस्त ऐकायची. आता मला काय ऐकवतं? थोडासा कुठलाही गाण्याचा पीस वगैरे असेल. एक लगी आता माझ्या गुरुने एक मला दिली आहे, त्याची माझी प्रॅक्टिस चालू आहे. एक थोडीशी ती एक वाजवण्याचा मी प्रयत्न करते. खरं असं वाटतंय तुम्ही वाजवत राहावं आणि आपण कमी बोलावं आणि तुम्ही जास्तीत जास्त वाजवत राहावं असं खरंच वाटतंय. कमाल आहे. आणि खरंच देवाचे आभार मानले पाहिजेत. इतका म्हणजे गाता गळा आणि वाजवता हात तुम्हाला देवाने दिलेला आहे, लाभलेला आहे तुम्हाला. खरंय तुम्हाला ओळख मिळाली ती कॉमेडी एक्सप्रेसमुळे. कारण आपल्या आयुष्यात म्हणजे कलाकाराच्या आयुष्यात एक संधी लागते जे आपल्या आयुष्याचं सोनं करून जाते आणि ती संधी तुम्हाला कॉमेडी एक्सप्रेसने दिली. आणि म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या जास्तीत जास्ती लोकांना कळलात की बुवा महिला असून ढोलकी वादक आहे, ही ओळख तुम्हाला कॉमेडी एक्सप्रेसने दिली. तर ते कॉमेडी एक्सप्रेसच्या आठवणी थोड्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराव्यात. कॉमेडी एक्सप्रेसचं असं झालं की मी अवघे 4 या 5 एपिसोड केले असतात आणि त्याच्यानंतर मला लिटरली म्हणजे आमच्या दादर एरियामध्ये लोकांनी मला म्हणजे अरे ही कॉमेडी एक्सप्रेस मध्ये ढोलकी वाजवते, ही कॉमेडी एक्सप्रेस मध्ये ढोलकी वाजवते. आणि तो जो आनंद मला मिळाला ना खरंच म्हणजे खूप असं छान.
पण त्याहीपेक्षा मी म्हणेन कॉमेडी एक्सप्रेस पेक्षा जेव्हा लॉकडाऊन लागलेला आपल्याला सगळ्यांसाठी तो एक ब्लॅक डेज असा होता. पण खरंच तो लॉकडाऊन ना मी म्हणेन नशिबाने मला तो लाभला. अच्छा. कारण त्या लॉकडाऊन, कारण मी एक जॉब करणारी पण मुलगी आहे, मी अपार्ट फ्रॉम धिस मी जॉब पण करते, तर जॉब करून ही प्रॅक्टिस करणं फार डिफिकल्ट होऊन जातं कधी कधी. पण लॉकडाऊन मध्ये कुठे जायचंच नव्हतं आणि मग त्याच्यानंतर मी लॉकडाऊन मध्ये एवढी प्रॅक्टिस केली, म्हणजे ती बोंगो असून दे, कोंगो असून दे, ढोलकी असून दे, तबला असून दे किंवा ढोलक असून दे, दरबुका पण असून दे. आणि त्याच्यामध्ये मी एवढी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याच्यात मी युट्यूब चॅनल माझं ओपन केलं आणि त्याच्यात एक एक मी व्हिडिओज टाकत गेले आणि लोकांनी मला एवढं म्हणजे प्रेम दिलं, अजूनही देतात, एवढं प्रेम दिलं म्हणजे मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. आणि त्या प्रेमाच्या भावे एक मला जर्मनीवरून कॉल आलेला की त्यांचं इन्स्ट्रुमेंट एक सॅलो ड्रम आहे, त्याचं एंडोर्समेंट करण्यासाठी. असं ते एक फर्स्ट माझं अचिव्हमेंट झालं की त्यांनी मला ती ऑफर दिला आणि मी ती ऑफर एक्सेप्ट केली आणि त्यांचं मी एंडोर्समेंट इंडियामध्ये करते सॅलो ड्रमचं. आणि सेकंड एंडोर्समेंट मला कोलकाता बेस्ड कंपनी गप्पू काहोन जे ड्रम कॉम्पॅक्ट ड्रम जे काहोन आहे आपलं, त्याचं एंडोर्समेंट मला, दोन या गोष्टी मला लॉकडाऊन मध्ये मला मिळाल्या ऑपॉर्च्युनिटीज. आणि या सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या तर माझं अजून म्हणजे प्रेम इतकं वाढत गेलं. आणि त्या लॉकडाऊन मध्ये मला लोकांनी खूप ओळखलं की काय ही कोण व्यक्ती आहे, निशा मोकल ही कोण व्यक्ती आहे. मला लॉकडाऊन मध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी ओळख जास्त झाली ऍक्च्युअली. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि झेंडा मराठीचा या कार्यक्रमात निशाताई मोकल यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही पाहता झेंडा मराठीचा. पुन्हा एकदा झेंडा मराठीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपण झेंडा मराठीचा या कार्यक्रमात प्रसिद्ध ढोलकीपटू निशाताई मोकल यांच्याशी संवाद साधतोय. निशाताई, अर्थातच पुन्हा मी विचारेन की मराठीचा आपण जो जागर केलेला आहे या झेंडा मराठीच्या या माध्यमातून, मराठी शाळांमध्ये आपण म्हणजे माझ्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका होत्या आणि म्हणजे अर्थात माझी आईच होती पण म्हणजे असं शाळांमध्ये पूर्वी म्हणजे कसं संगीत हा विषय अनिवार्य होता. जसं मराठी भाषा अनिवार्य होती तशी संगीत विषय हा अनिवार्य होता. कारण मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मराठीच्या विषयाचं जसं महत्व आहे तसं संगीत विषयाचं देखील महत्व आहे. तर तुमचा या दृष्टीने कसं त्याचा विचार आहे? अगदी खरं बोलताय तुम्ही. कारण एक मध्यंतरीत माझा असं एक वेळ माझ्या तो एक टाइम असा आलेला की मी एकदम पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली. अरे बापरे. खूप डिप्रेशन मध्ये गेले की आता काय करू, म्हणजे मला सगळे दरवाजे बंद झालेले दिसले. आणि लिटरली खरं सांगते, म्हणजे मी आता व्हिडिओ चालू आहे आणि असं हे नाही करत आहे, पण मी त्याच्यातून बाहेर पडू शकले फक्त म्युझिकमुळे. खरं हे मी म्हणजे अंगावर काटायला तो इन्सिडेंट मला अजूनही आठवतोय. या म्युझिकमुळे ना मला खरं मी तर म्हणेन की प्रत्येक फॅमिलीमध्ये एकतरी म्युझिकमध्ये असलाच पाहिजे. कारण तो म्युझिक ना माहोल ना म्हणजे घरचा कितीही टेन्शन किंवा काय तो ना म्हणजे दूर करून टाकतो तो. तर म्युझिक एकतरी फॅमिलीमधला एकतरी मेंबर म्युझिकमध्ये असला पाहिजे. आणि मराठीचा शाळांनी सुद्धा याचं उदाहरण घेतलं पाहिजे की मराठी शाळा जास्तीत जास्त प्रमाणात आपण मराठी वाचवतो आहे. ही मराठी वाचवायची वेळच आपल्यावर खरं आम्ही म्हणजे मी स्वतः हा विचार करते की आपण इंग्लिश मीडियमला एवढी फीज वगैरे बापरे, त्याचा अधिकतर तर मी तर म्हणते की अभ्यास ते पॅरेंट्सच करत असतात. मुलं बसलेले असतात आणि पॅरेंट्स अभ्यास करतात. हे फार चुकीचं आहे. असं मराठी मीडियम मध्ये कधी होत नाही. म्हणजे जो अभ्यास असतो तो मुलंच करतात ते ऍक्च्युली, आणि आवडीने करतात. आणि मला एक सांगा, मी मराठी मीडियम मधूनच आलेली आहे. आता मी एक चांगल्या नामांकित एक कंपनीमध्ये मी जॉबला पण आहे आणि हे पण करते मी ऍक्च्युली. तर असं मला नाही वाटत. मराठी वाचून तुमचं कुठे काय म्हणजे इंग्रजी वाचून म्हणजे कधी काय अडलं? माझं काहीच अडलं नाहीये. आणि माझा जो मराठीवरती जो म्हणजे आपला असला पाहिजे, आपला एक मराठी मेन आपलं मातृभाषा आहे. आणि इंग्लिश मीडियम मध्ये दिल्यानंतर बघा तुम्ही त्यांचं मराठी तुम्ही जर ऐकलं असणार, म्हणजे मुलांना नीट असं मराठी पण बोलायला, इंग्रजी म्हणजे धड असतं, मराठी धड असतं, म्हणजे सगळंच कच्चं असतं. आणि मला नाही असं वाटत की मराठी मीडियम मधून नंतर कधी असं काय म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल.
आता अर्थातच विचारीन शेवटचं म्हणजे मुलाखतीचा शेवट करायचा आहे. गणेशोत्सव येतो आहे, तर नवीन पिढीने ढोलकी शिकायची असेल किंवा तबला शिकायचा असेल, कुठले काही शिकायचं असेल पण काय मार्गदर्शन करायचं? जर तुम्हाला एकतर पहिला पॅरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना स्टुडंटला म्हणजे लहान मुलांना जर त्यांना समजलं की मला ह्या क्षेत्रामध्ये माझी आवड आहे, तर पहिला तुम्ही त्याला प्राधान्य द्या की माझ्या मुलाला किंवा मुलीला या गोष्टीची आवड आहे. पण ते त्यांना पहिला म्हणजे स्टडी सोबत किंवा स्कूल सोबत ते पण करायला सांगा, कारण माझं पण शिक्षण तसंच झालंय. आणि इन फ्युचर तुम्ही त्या म्हणजे मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या लाईफमध्ये इन्कमचे 2 सोर्स असले पाहिजे. मी तर म्हणेन कारण एक जर प्रॉब्लेम झाला, आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही पाहिला किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, किती गेल्या, तर तुम्ही एक दुसरा सोर्स पण तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. म्हणजे जसं मी एक माझी आवड ही आणि एक प्रोफेशनल म्हणून पण मी आता हे माझं म्युझिक एक आहे आणि साइड बाय माझं जॉब पण चालू आहे. तर आणि हे तुम्ही दोन्ही करू शकता. नियमित प्रॅक्टिस करणं म्हणजे कुठली गोष्ट असू दे, ती म्युझिक लाईन मधली असू दे किंवा कुठलीही तुमची आवड असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड असेल, तुम्ही जर नियमित प्रॅक्टिस करताय ना, तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. कोणीही म्हणजे कोणी नाही अडवू शकत. आणि प्रेमाने प्रेम करा. तुम्ही देव म्हणता ना, मंदिरात वगैरे जा, पण देव ना तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे शोधायला सुरुवात करा. तुम्ही जे काम करता ना त्याच्यामध्ये देवाला तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. नक्कीच. खूप खूप आभार निशाताई. मनपूर्वक झेंडा मराठीच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि धन्यवाद मी झेंडा मराठी आणि त्यांचे सगळे जे आहेत मेंबर्स त्यांना पण मी धन्यवाद म्हणते की मला इथे बोलवलं आणि तुम्ही मला हा चान्स दिलात की तुमच्या समोर माझे व्यक्तिमत्व मांडण्याचा हा जो तुम्ही मला चान्स दिला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आज झेंडा मराठीचा या कार्यक्रमात आपण ढोलकी वादक निशाताई मोकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील झेंडा मराठीचा या कार्यक्रमात. धन्यवाद.